काय सांगाल तुम्ही आज या तुमच्या शेतामध्ये जे कांद्याच्या उळ्यावर काय काय उळ मरी गेलं, काय संदर्भात? माझे नाव शंकर बाबूराव ढगे. मी माझ्या या शेतामध्ये साधारणतः 20 गुंठ्याच्या आसपास शेत आहे. तिथे मी उळं टाकलं कांदा बियाणे. तर माझ्या शेजारी रवींद्र साखारी मते म्हणून शेतकरी शिवाजीनगर म्हणजे मतेवाडी, त्याला आम्ही म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तो म्हणे माझी शेती मी काही करीन. अरे म्हटलं हवा खूप आहे, मारू नको. तो म्हणे मी उडू देणार नाही. अरे म्हटलं उडल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यांनी काही ते ऐकलं नाही. काय मारलं त्याच्या शेतामध्ये? काय त्याच्या शेतात लावळं आणि काय अजून काही गवत असे ते तणनाशकाचे काहीतरी प्रकार असतील ते मारलं त्यांनी. राऊंडअप 2-3 प्रकार काय जे असेल राऊंडअप असो काय असेल ते मारलं त्यांनी ते. आणि ते पहिल्या दिवशी मारलं, दुसऱ्या दिवशी मारलं आणि लगातार तिसऱ्या दिवशी मारलं त्यांनी 2-2 तुकडे मिळून. तर ते संपूर्ण जवळजवळ माझं उळं गेलंच आहे. नुकसान किती झालं तरी अंदाजे? नुकसान किती आत्ताची म्हणजे नुकसान साधारण लाखाच्या आसपासची तर आत्ताचीच नुकसान आहे. उळ्याचे गॅरंटेड उळ्याचे बाजारभाव ते म्हणजे तसे महागडेच आहे. ते 20,000 पर्यंत त्याचे भाव आहे. नुकसान झाल्याची तुम्ही काही तक्रार वगैरे केली? काय तक्रार केली आहे मी काल. कुठं गेली? चांदवड पोलीस स्टेशनला. बरं बरं बरं. ते येणार आहे चौकशीला. आता कधी येतात काय येतात तो भाग वेगळा आहे, त्यांची मर्जीचा भाग आहे. आणि चांदवड तालुक्याच्या शेतकऱ्यांचं हे एकाच पिकावरती अवलंबून आहे. आणि समजा आता हे परत उळं आणायचं कुठून आणि टाकायचं कुठं, काय करायचं कुठं, तर आता म्हणजे ते म्हणजे चिंतेचाच भाग आहे तो काही मुद्दा नाही. पण हा जो पोरगा आहे याला मागच्या वर्षी सुद्धा यांनी असंच केलं होतं. म्हणजे हा जाणून बुजून करतो असं तुमचं मत? आता सिद्धच झालं. त्यांनी त्याच्या गावातले 2 लोक आणले होते. ते म्हणे घ्या मिटून बाबा, जाऊ द्या मर्द्या, असं तसं. आजही मी त्यांना फोन केले होते, तर ते म्हणे मी त्याला फोन करतो अमकं डमकं. तर तो त्याचा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे आणि माझ्या नुकसान भरपाई सुद्धा त्याचाच विचार झाला पाहिजे. काय नाही, विक्रम बाबूराव ढगे माझं नाव आहे. तर आमच्या शेतात तिथं वारं भयंकर चालतो. तर शेजारचा तो रवी सकाराम मते, तर याला सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर मग तो काय ऐकायच्याच मार्गाने नव्हता. वारात तुफान चालू होतं, काहीतरी यागानं चालू होतं वारं. तर आता शेजारी 1 फुटाचा अंतर आहे बांधाचा. तेव्हा त्याला म्हणलं हो ते सर्टिफिकेट होईल त्याच्यावर काहीतरी, आणि झालंच आहे. हां झालाच आहे. तर त्याला आम्ही काय केलं? त्याने केलं काय? त्याला राऊंडअप 2-3 प्रकारचे औषध आता दुकानदार देत असत्या का येणं खात्मा होऊन जाईल बा. सांगा ते गवत मरून गेलं तेव्हा इकडे याच्यावर उडलं हे राहील का म्हणून त्याला ताकीद दिली. मग भाऊ ना आता ते शेत कंप्लीट द्यायला वाटतं पोलीस स्टेशनला. किती नुकसान झाले साधारण तुमच्या? साधारण तरी लाखाच्या आसपास नसताना ती पुढची जर म्हणली कांदे तर 5 लाखाचे जवळजवळ त्याच्यातून आपल्याला उत्पन्न घडलं असतं. म्हणजे शेवटपर्यंत कांदे 5 लाखापर्यंत 6 लाखापर्यंत तेवढं उत्पन्न झालं असतं. तर ते चुकीचं काम केलं ना त्यानं. असं नाही करू. शेजारचं जरी माणसं असलं ना, शेजारच्या माणसाची कधी बी दखल घेतली पाहिजे. ते दखलच घ्यायला काही नाही. जोरात बोलायचं, रेटून बोलायचं, हे चांगलं नाही ना हो साहेब. असं आहे. काय नाव तुमचं? माझं विक्रम बाबूराव ढगे.